तर तिकडे आपल्या विरोधात कुणीतरी षडयंत्र रचत असल्याची टीका सुरेश धसानी केली आहे आणि त्याचबरोबर षडयंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची माहिती दिली, मात्र त्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पण त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राऊत हे इंटरनॅशनल स्पोक्समन आहे. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं मला वाटतं उचित होईल असं मला काही वाटत नाही. मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या दोन गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं किंवा लीक केलं गेलं. तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. आणि